नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी. आपण पाहतोय की आज काळानुसार सर्व क्षेत्रामध्ये बदल होत चाललाय आणि प्रामुख्याने आपण बघतो की या भारताची संस्कृती ही अगदी संगीत संस्कृती म्हणायला काही हरकत नाही. कारण पारंपरिक पुरातन काळापासून संगीताला या भारतामध्ये एक मान सन्मान आहे. आणि आता आपण बघतो की पुढे पुढे चालू तसं संगीतात सुद्धा बदल होत चाललेला आहे. आता या ठिकाणी डिजिटल आलं, त्याच्यानंतर मोबाईल आले. मोबाईलमध्ये कराओके नावाचं एक डिजिटल आलं की ज्यामध्ये मी गाणं गाऊ शकतो. आणि अशा पद्धतीने आज म्हणजे सेवानिवृत्त झालेले असेल, ज्यांना खरंच गायची आवड आहे, त्यांना कुठे जाऊन तिथे प्रशिक्षण घेण्याची आता गरज नाहीये, ते आपण घरी स्वतः करू शकतात. अशा पद्धतीने या कराओकेच्या क्लासेसच्या माध्यमातून अनेक जे ज्येष्ठांपासून युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत हे गायक तयार झालेले. सर, काय सांगाल की तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? तुमचं नाव सांगा आणि तुम्ही नोकरी कुठे करत होता किंवा व्यवसाय काय करताय, कारण ह्या क्षेत्राकडे कसे काय वेळ आला? मी उदय धोंडे, सेक्टर 10चा रहिवासी पूर्वीचा. मी सेक्टर 10चा अध्यक्ष होतो. ज्यावेळी करोना चालू झाला त्या करोनाच्या काळामध्ये कोणी घराबाहेर पडत नव्हतं. त्या काळात या कराओकेच्या माध्यमाने आमच्यासारख्या युवकांना म्हणा किंवा आमच्यासारख्या वरिष्ठ नागरिकांना म्हणा एक मोठी संधी प्राप्त झाली, तर जेणेकरून टाइमपासही होत होता आणि एक कला ही प्रत्येकाची कला ह्या कलेची वाव मिळण्यासाठी हा एक ट्रॅक निर्माण झाला. हा कराओके असा एक ट्रॅक मिळाला की आज आपल्या श्रीधर झरेकर साहेबांच्या या क्लासेसमध्ये 86 वर्षाची देखील लेडी गाणी गात आहे. तिला गाणी गाता येत होती, परंतु या ट्रॅक मुळे ती एवढी फ्लुएंट झाली तर ती आज स्टेजवरती देखील चांगल्या पद्धतीने लताची गाणी वगैरे गात असते. माझं म्हणाल तर मी काही पूर्वीचा गायक नाहीये, परंतु ह्या करोनामध्ये जो मी गाणी गात राहिलो, आज गेली 5 वर्ष दिवाळी पहाट म्हणून देखील आम्ही प्रोग्राम करतो. त्यावेळी आम्ही 30 ते 32 गाणी गायलीत. गेल्या दिवाळीला पहाटेच्या काळाला भरपूर लोक, तुम्ही शास्त्रीय संगीतामध्ये जर गाणी गाली तर ती अवघडच आहेत, परंतु कराओके हा असा आहे का जो गाणी गातच नाहीये आणि वेळ पण निघतोय, त्याच्यासाठी कराओके हा ट्रॅक फार चांगला आहे. आणि माणूस कसा फ्रेश राहतो. आज वयोच्या मानाने प्रत्येकाला सूर मिळतोच असं नाहीये, परंतु जे गाणं गायला लागल्यानंतर प्रत्येकाला जी आवड निर्माण होते आणि जो वेळ निघून जात असतो, त्या हिशोबाने झरेकर साहेबांचा हे क्लासेस आहे. त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी मला वाटते 5 वर्षात काही भरपूर कलाकार घडवलेले आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्या. आपण तरुण आहात, करावं पूर्वीचं संगीत, आत्ताचं संगीत, पूर्वीचं गाणं, आत्ताचं गाणं, तुम्ही कोणतं गाणं गाता? तुम्हाला याची आवड कशी निर्माण झाली? सर्वप्रथम तुमच्या या प्रश्नाच्या बाहेर थोडस जाऊन मला बोलावंसं वाटतं. कारण श्री म्युझिकल ग्रुप नवी मुंबई, श्री झरेकर सर प्रस्तुत यांनी एकंदरीत ऐरोली नवी मुंबई एक असं व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे की लहान वयोगटापासून अगदी 60-65 वरिष्ठ नागरिकापर्यंत. आज तुम्ही बघाल, सुरुवातीला 5-6 वर्षापूर्वी अगदी 6 सदस्यगण इथे होते आणि आता तुम्ही बघाल तर आतमध्ये तिथे बसायला जागा नाही. आणि या धकाधकीच्या काळामध्ये प्रत्येकाला हा प्रश्न पडला होता की कसं स्वतःला उमेजून बाहेर आणायचं, कसा वेळ व्यतीत करावा, कसं आपल्यातलं टॅलेंट जगासमोर आणायचं. आणि अगदी त्या एकदम बिझी शेड्यूल मध्ये पण मग रविवारी सरांनी असं एक व्यासपीठ तयार करून दिलं की आज तुम्ही आमच्या इथे 60 वर्षाच्या एक वरिष्ठ नागरिक आहेत, त्यांचं गाणं तुम्ही ऐकलात तर मग अगदी प्रसन्न होऊन जात. मग तरुण का नाही करू शकत? आणि मी आज माझं 48 वर्ष माझं वय आहे, तर मी नवीन गाणी पण बघितलेली आहेत, जुनी गाणी पण बघितलेली आहेत, परंतु श्री म्युझिकल ग्रुप या व्यासपीठावरती एकत्रित गाणं गात असताना अगदी लहान आणि मोठा यांच्यामध्ये जो दुवा साधण्याचा प्रयत्न श्री म्युझिकल ग्रुपने केलेला आहे, त्याबद्दल मी झरेकर सरांचे अतिशय मनापासून आभार मानतो. नमस्कार, माझं नाव सपना बोढारे. मला संगीताची आवड कशी तयार झाली याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर घरी थोडं संगीताचं वातावरण होतं. माझी आई वगैरे गाणी गायची, भावाला सगळे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वाजवता येते, सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स तो वाजवतो.
तरी पण मी असं लहानपणापासून गायचे नाही, पण जेव्हा कॉलेजमध्ये मी गेले तेव्हा मैत्रिणी जमल्या की मग प्रत्येक जण असं गाणं वगैरे गायची. तर तेव्हा मी गायला लागले तर सगळ्या मैत्रिणी बोलायच्या की तू खूप छान गाते, छान गाते. आणि मला दरवेळी त्या गाणं गायला सांगायच्या. तर मग प्रत्येक मैफिलीमध्ये माझं गाणं व्हायचंच. अशा प्रकारे मग संगीताची सुरुवात झाली माझ्या गायनाची. आणि नंतर लग्न झालं, त्यानंतर मुलगा वगैरे झाला, त्यानंतर असं वाटलं की आपण आता काहीतरी करायला पाहिजे. हं. करिअर करायचं ठरवलं, पण त्यात काही म्हणजे थोडं जमेन असं झालं. मग त्याच्यामुळे म्हटलं आपली जी हॉबी आहे त्यालाच आपण जर वृद्धिंगत केलं तर म्हणजे आपला टाइम वेळ पण छान जाईल आणि आवडीचं काम केल्याचं समाधान पण मिळेल. मग त्यामुळे मी असे ग्रुप शोधत होती. सुरुवातीला इकडे तिकडे गेले मी गायला, पण नंतर मग श्री म्युझिकल बद्दल मला कळालं आणि एकदा इथे आले तर मग आता 5 वर्ष झाले मी इथेच आहे. तुम्ही म्हणालात की घरी संगीताचं सगळं साहित्य होतं, म्हणजे भावाला तुमची आवड होती. मग इथे आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, कसा तो तुमचा ट्रॅक चेंज? म्हणजे घरी तुमच्याकडे संगीत होतं, म्हणजे आपण बघा, मी एकच शब्द आला की पूर्वी सगळं साहित्य असल्यानंतर गायनाची तुम्हाला गाताना सुद्धा त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागायचं. मुळात तुम्हाला आवड होती कॉलेजमध्ये की बाबा मला, आणि तुमच्या मैत्रिणी म्हणायची की तुझा आवाज छान आहे. हो. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो आता कराओकेचा ट्रॅक मिळाला तो कसं वाटलं तुम्हाला ते? अच्छा, बोलू. ऑब्विसली जे लाईव्ह म्युझिक तुम्ही बोलता, लाईव्ह म्युझिक आणि कराओके मध्ये फरक तर आहेच, प्रश्नच नाही. लाईव्ह म्युझिक हे थोडं जास्त डिफिकल्ट आहे कराओकेपेक्षा. कराओके मध्ये आपल्याला जे सगळं रेडीमेड असतं आणि त्या बीट नुसार आपल्याला बघून ते सगळं गायचं असतं. पण लाईव्ह मध्ये थोडस मुश्किल याच्यासाठी असतं की कुठे उचलायचं, कुठे थांबायचं, हे Yes. समजून घ्यायला थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्याला मेहनत जास्त करावी लागते लाईव्ह म्युझिक साठी. त्यामुळे कराओके थोडं इझी आहे गायला. तुमचं आता आवडतं गाणं कोणतं? म्हणजे खास तुम्ही असं माझी पहिल्यांदा म्हणजे अगदी मला हे गायलंच पाहिजे असं? हे सांगायचं तर खूप मुश्किल आहे, कारण इतकी गाणी आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, अक्का या किती किती गाय, म्हणजे एखादं कडवं कुठलंही असू दे तुमच्या आवडीचं एखादं. अजी रूठ कर अब कहाँ जाएगा, जहाँ हमें पाएगा, अजी रूठ कर अब. एकदम सुंदर, धन्यवाद. कारण म्हणजे संगीत हे मुळात आवड आहे त्याच्यासाठी तर ते म्हणजे काय त्याचं शब्दच नाहीत, इतकं ते टॉनिक मोठं आहे. पण ज्यांना नुसतं ऐकायचं आहे ते सुद्धा खुश आतलं सगळं उचंबळून येतं ना केमिकल सगळं, आणि ते जगायला एक माध्यम आहे ते मोठं चांगलं. त्याच्यामुळे ह्या माध्यमाने ह्या अनेक लोकांना, आणि इथे ऐरोलीमध्ये झरेकरांनी, अमर गायकवाड, तो निवेदक आहे छानपैकी, तर ते हे सगळं टीम चांगली जुळली आणि बाकीची मंडळी पण हळूहळू जोडत गेले आणि कारवा बनला मस्तपैकी. छानच त्यांचं आहे. तर आम्हाला सगळ्यांना तुमचं आता तुम्ही मगाशी कोळे सरांचं नाव घेतलं, तुम्ही होय. कोळे सरांचं नाव घेतलं. आता युवकांना काय संदेश युवकांसाठी खास? नाही, संगीताकडे जो ओढा आहे त्याचं प्रॉपर शिक्षण जर घेतलं लहान, म्हणजे त्या गटामध्ये जर आता एक ठराविक वय टळून गेल्यानंतर काही गोष्टी शिकण्यासारख्या, नंतर मग त्या खंत जी लागते ती लागणार नाही पुढे म्हातारपणामध्ये. की कारण हे जगण्यासाठी ना खूपच आवश्यक आहे. बाकीच्या सगळ्या ब्रेड अँड बटरच्या सोबत हे पण जेव्हा जगायला एक ऊर्जा देणारं जे काय संगीत किंवा अन्य तसले छंद असतील, तर ते आपण त्या काळामध्ये जर दुर्लक्ष झाले तर पुढे त्याचं उणीव भासते माणसाला नक्कीच. तर त्याच्यासाठी ह्यांनी ज्याच्यात आवड आहे ना आता दिसते ना, मग ती थोडी का होईना कशी नाही कशी तरी पुरवा. त्याच्यासाठी थोडं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. कशाही पद्धतीने शिक्षण घेतलं आणि ते चालू आपल्या ठेवलं, काय मोठी प्रसिद्धी नाही मिळाली तरी चालेल, पण स्वतःसाठी जो आनंद मिळेल संगीतातनं, त्याच्यामध्ये तुम्हाला जगण्याचं एक मोठं साधन. अरुण वैद्य साहेबांनी सांगितलं की जगण्याचं एक साधन
किंवा वयोवृद्ध झाल्यानंतर आपण बऱ्याच गोष्टीला आपण कुठेतरी वेगळ्या विचारत असतो, परंतु कराओके या संगीताने पुन्हा एक नव्या रूपाने त्यांना प्लॅटफॉर्म दिला जातो आणि शेवटपर्यंत ते गाणं गाण्याचा प्रयत्न करतात. हे मात्र या ठिकाणी आजच्या या कराओके क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही किती वय झालं यापेक्षा तुम्ही किती तुमचा आवाज, तुम्ही किती प्रयत्न करता याला फार महत्व दिलं पाहिजे अक्षरशः बरोबर. आणि तरच तुम्ही तुमचं जीवनमान वाढवू शकता. हे मात्र या ठिकाणी या कराओकेच्या माध्यमातून दिसून आले. बरोबर.